सुधाज फूड रेसिपीला सबस्क्राइब करा। माझे व्हिडिओ पहिला पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा आणि आवडलेल्या व्हिडिओजना लाईक करा। नमस्कार, दिवाळी सुरू आहे, तर आज आपण दिवाळी स्पेशल असा पोह्याचा कुरकुरीत चिवडा कसा बनवायचा ते पाहूयात। पोहे न तुटता ते कसे भाजायचे याची देखील ट्रिक मी तुम्हाला सांगणार आहे। त्यासाठी एक पसरट टोपला आपल्याला किंवा कढई घ्यायची आहे। त्यामध्ये तळाला पहिल्यांदा 2 चमचे मीठ घालून घ्यायचे आणि त्यामध्ये आपले पातळ पोहे आपण घालून अगदी भरभर आणि मध्यम आचेवरती हे पोहे आपल्याला भाजायचे आहेत। त्यामध्येच आपल्याला 1 डाव तेल घालून घ्यायचं आहे आणि भरभर मध्ये मध्ये डाव नाही घालायचा आहे, खालून कढईला चिकटून आपल्याला डाव घ्यायचा आहे। पसरट झारा घेतलेला आहे आणि अशा रीतीने भरभर आपल्याला हे 2 ते 5 मिनिटं पोहे भाजून घ्यायचे आहेत। बघा, मस्त कुरकुरीत पोहे झालेले आहेत। आता आपण सर्व साहित्य तळून घेऊयात। पहिल्यांदा खोबऱ्याचे तुकडे, ते लगेच तळले जातात, त्यामुळे कोमट तेलामध्येच पटकन पहिल्यांदा खोबरं आपण तळून घेऊयात। आपल्या आवडीनुसार कमी जास्त तळून घ्यायचं। कुणाला खरपूस आवडतं, कुणाला कमी तळलेलं आवडतं। त्यानंतर डाळे, शेंगादाणे, मी थोडेसे शेंगादाणे साल काढून घेतलेले आहेत आणि थोडे तसेच ठेवलेत। त्यानंतर हिरवी मिरची बारीक चिरलेली, ती पण छान कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायची आहे आणि हे प्रमाण आपल्या आवडीनुसार सगळं कमी जास्त होऊ शकतं। कढीपत्ता चांगला 1 वाटी भरून घेतलेला आहे, स्वच्छ धुवून पुसून, तो पण कुरकुरीत होईपर्यंत आपल्याला तळून घ्यायचा आहे। काजूचे तुकडे घेतलेले आहेत, ते देखील छान तळून घेऊयात। त्यानंतर हेच कोमट तेल जे आहे डावभर घ्यायचं आहे। त्याच्यामध्ये हिंग 1 चमचा आणि हळद पावडर 4 चमचे घालून घ्यायची आहे। आपल्याला फक्त एवढं डावभर तेलच पुरेसं आहे आपले पोह्याचा चिवडा करण्यासाठी। हळद छानपैकी ह्या तेलात मिक्स करून घेऊयात। आता आपण तळलेलं सर्व सामान ह्या पोह्यांवरती पसरवून घेऊयात। कढीपत्ता, डाळे, शेंगादाणे, खोबरं, हे सगळं आपण ह्याच्यावरती घालून घेऊयात। काजूचे तुकडे आहेत, त्याचबरोबर थोडे मनुके देखील मी घेतलेले आहेत। मध्येच आंबट गोड तिखट मस्त चव येते। मीठ आपल्याला घालायचं आहे, आपण भाजताना थोडं मीठ घातलेलं आहे, त्यामुळं आता थोडंसं अर्धा चमचा मीठ मी ह्याच्यावर भुरभरून घेतलेलं आहे। मिरचीचे तुकडे आणि सर्वात शेवटी जे डावभर तेलामध्ये आपण हळद आणि हिंगाची फोडणी केली होती ती, आणि चिवडा मसाला, तो मी धणे, जिरे, लवंग, दालचिनी हे सर्व भाजून बनवलेलं आहे। आणि सर्वात शेवटी पिठी साखर 2 चमचे सगळीकडे पसरवून घेऊयात आणि आपण भाजताना जसं खालून वर असं फिरवलं होतं तसंच फिरवून आपले हे पोहे आपल्याला मिक्स करून घ्यायचे आणि आपला चिवडा अगदी 1 डावभर तेलामध्ये मस्त कुरकुरीत असा तयार झालेला आहे। रंग पण मस्त आलेला आहे। चला लगेचच लाईक करा, ट्राय करा। धन्यवाद।